कोकण मतदारांसाठी नालासोपाऱ्यातून कोकणासाठी सोडण्यात येणाऱ्या विशेष बसेस। वसई विरारमध्ये मोठ्या प्रमाणात कोकणी मतदार राहतात, तर रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी 7 मे रोजी होणाऱ्या निवडणुकांकरिता कोकणी मतदारांसाठी नालासोपारा विरारमधून विशेष बसेस सोडण्यात येणार आहेत। भारतीय जनता पार्टीतर्फे 6 मे रोजी या विशेष बसेस सेवा सोडण्यात येणार आहेत। वसई विरार परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कोकणी बांधव राहतात, तर त्यांचा मतदारसंघ विभाग हा कोकण असल्यामुळे ते मतदानापासून वंचित राहतात। तर कोणी मतदानापासून वंचित राहू नये आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी उभे असलेले उमेदवार त्यांना योग्यरित्या आपला उमेदवारास समजून निवडून आणावे, यासाठी नालासोपारा आणि विरार पूर्व या ठिकाणाहून भारतीय जनता पक्षातर्फे 6 मे रोजी विशेष बसेस सेवा सोडण्यात येणार आहेत। 7 मे रोजी रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी मतदान होणार आहे, तर त्यासाठी विरार वसई मधील कोकणी बांधव देखील पोहोचावे याकरिता ही सेवा सुरू करण्यात आली आहे। आतापर्यंत 100 नागरिकांनी याकरिता नोंदणी केली असून आणखी नागरिकांची संख्या वाढणार असल्याचं सांगितलं जात आहे। जवळपास 7 ते 8 बसेस या ठिकाणी सोडण्यात येणार आहेत, तर नालासोपारा पूर्व नागिनदास पाडा आणि विरार पूर्व मनवेल पाडा या ठिकाणाहून या बसेस सुटू शकतात। नमस्कार, मी विश्वास सावंत, वसई विरार जिल्हा भाजपा याचा महामंत्री असून 7 तारखेला होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वसई तालुक्यामध्ये किंवा पालघर जिल्ह्यामध्ये जे लोक व्यवसायाने धंद्याने इथे राहतात आणि त्यांचं वोटिंग कार्ड हे सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यात आहे, त्या लोकांना मी सांगू इच्छितो, ज्या राणे साहेबांनी आमचा कोकणाचा विकास केला, कोकणाला एक जागतिक पातळीवर ओळख करून दिली, असे सन्माननीय देशाचे माजी केंद्रीय मिनिस्टर आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय राणे साहेब या निवडणुकीला उमेदवार आहेत। 405 चा नारा आपण लावलेला आहे, त्यामध्ये कोकण कुठेही पाठी न राहता आपलं योग्य ते मतदान आपल्या राणे साहेबाला करण्यासाठी ज्याला ज्याला ह्या निवडणुकीत आपला थोडाफार हात लावायचा असेल त्यांनी आमच्याशी संपर्क करावा। आम्ही 6 तारखेला नालासोपाऱ्यामधून कमीत कमी 2 ते 3 बसेस सोडण्यात येणार आहे। आपण सामील व्हा आणि राणे साहेबांना पुन्हा एकदा देशाच्या पातळीवर केंद्रामध्ये एक सक्षम मंत्रिपद मिळावं आणि मोदी साहेबांचे हात बळकट व्हावे, यासाठी मी तुम्हाला अशी नम्र विनंती करतो।